नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. काही गोष्टी राजकारणापलीकडे असतात. संजय राऊतांशी भेटीच्या चर्चेनंतर खासदार उन्मेष पाटील यांचे स्पष्टीकरण. बुलढाणा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा एकतर्फी विजय होणार, गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांनी बुलढाणा लोकसभेसाठी आज भरला उमेदवारी अर्ज. खासदार प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा शिवसेनेची उमेदवारी. मराठा आंदोलकांवर गुन्हे दाखल करणं हे फडणवीसांचं षडयंत्र, जालन्यात मनोज जरांगे पाटलांचा फडणवीसांवर पुन्हा आरोप. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील भवन गावाजवळ कंटेनरला आग, लाखो रुपयांचे चिप्स जळून खाक. खतांच्या पोत्यावरही मोदींचा फोटो, त्यामुळे आचारसंहिता लागू होताच शेतकऱ्यांना खत विकत घेणे देखील मुश्किल, प्रणिती शिंदे यांचा भाजपाला टोला. भव्य अशी रॅली काढत खासदार संजय जाधव यांनी महाविकास आघाडीच्या वतीने परभणी लोकसभा मतदारसंघात भरला उमेदवारी अर्ज. संजय जाधव हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार. तब्बल 1-2 रुपयांचे नाणे देऊन महाराष्ट्र विकास आघाडीचे उमेदवार असलम शहा हसन शहा यांनी केली बुलढाणा लोकसभेसाठी उमेदवारी पक्की. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांनी शरद पवारांच्या साक्षीने केला उमेदवारी अर्ज दाखल. वर्ध्यात अमर काळे यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन. स्वतः शरद पवार शक्ती प्रदर्शनात हजर, तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील उपस्थित. जागा वाटपावरून भाजप, मिंदे गट आणि अजित पवार गटात बंद दाराआड सुरू असलेली मारामारी महाराष्ट्र पाहत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत अख्खा महाराष्ट्र भाजपावर थुंकेल, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांची जहरी टीका. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.